आता मात्र त्या व्यक्तीकडे वळावंसं वाटायचे. त्या उत्तरात त्यांनी म्हटलं ना की एक इथे बसलेलेच आहेत, त्या सत्कार मूर्तींच्या दिशेने वळायचं आहे, परंतु त्यांची एक छोटेखानी ओळख करून देणं हे माझं परम कर्तव्य मी मानतो. मी आज इथे बोलतो आहे डॉक्टर किरण कुलकर्णी सरांबद्दल. मराठी भाषा आणि सांस्कृतिक विभागाचे सचिव म्हणून ते कार्यरत तर आहेतच, पण याआधी ते आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य विभागामध्ये आयुक्त पदावर ते होते. 2009मध्ये भारतीय प्रशासन सेवेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी म्हणजेच IAS होण्यापूर्वी त्यांनी यशदा पुणे येथे अतिरिक्त संचालक म्हणून तर मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या जनवाणी संस्थेत संचालक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. IAS झाल्यावर अमरावती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. डॉक्टर किरण कुलकर्णी विकास अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट असून त्यांनी अनेक विषयांमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मिळवलेलं आहे. BCom, MCom, MA सामाजिक शास्त्र, प्रशिक्षणाचा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, ISO लीड ऑडिटर, LLB आणि LLM, PhD या सगळ्याच पदवी त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. अनेक विषयांवरती तज्ज्ञ म्हणून त्यांना राष्ट्रीय पातळीवरती विविध ठिकाणी मार्गदर्शनासाठी निमंत्रित केलं जातं. डॉक्टर किरण कुलकर्णी लेखक असून त्यांचे अनेक काम त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेले आहेत. त्यात 17 पुस्तकं आणि 300हून अधिक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. संपादक म्हणून त्यांनी आजवर केलेलं काम मध्ये शिक्षणाच्या माध्यमातून असो, समाजकार्याच्या माध्यमातून असो, पसाय असेल, ट्रायबल रिसर्च जर्नल असेल, या नियतकालिकांचा तर सुरेश भट एक झंझावात अतूट नाते या पुस्तकाचं त्यांनी संपादनसुद्धा केलेलं आहे. 30हून अधिक शॉर्ट फिल्मचे पटकथा लेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचे काम नावाजले गेले तर आहेच, पण एक प्रामाणिक आणि पारदर्शक काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. आदिवासी पुनर्वसनाचे आर्थिक आणि कायदेशीर पैलू हा त्यांच्या PhDचा संशोधनाचा विषय होता. विचारांच्या ऊर्जेवर जगणारा प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ प्रयोगशील अधिकारी म्हणून ते जगप्रसिद्ध आहेतच. लोकाभिमुख प्रशासन आणि अभ्यासपूर्ण उपक्रम ही त्यांची खासियत. कुशल प्रशासक, प्रयोगशील लेखक, संवेदनशील संशोधक, ओघवत्या शैलीचा वक्ता आणि प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून ते सर्वांनाच इथे ठाऊक आहेत. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी सर. मी उत्तराताईंना आणि रोहनजींना विनंती करतो, आपण सरांना या मंचावरती घेऊन यायचं आहे. टाळ्या जोरदार वाजत राहिल्या पाहिजेत. मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग सचिव सन्माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि अर्थातच मी विनंती करतो उत्तराताईंना आणि रोहनजींना आपण डॉक्टर किरण कुलकर्णी सरांचं इथे स्वागत करावं. आणि अर्थातच मी स्वागत ह्याच कारणासाठी म्हणतो, मी सत्कार अजिबात म्हणत नाही, कारण सत्कार पाहुण्यांचा करतो, स्वागत घरच्या मंडळींचा आपण करतो. त्यामुळे हा स्वागत ते स्वीकार करतील आणि विठुरायाचं हे छान असं सुंदरसं स्वरूप आपण त्यांना इथे देऊन त्यांचं सन्मान करत आहोत. टाळ्या जोरदार वाजत राहिल्या पाहिजेत डॉक्टर किरण कुलकर्णी सरांसाठी. सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये विशेषतः पुरस्कार वितरण ज्या पुरस्कारार्थींना होत आहे त्यांची नावं बघून, त्यांची कामं बघून आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीला बघून मला खरोखरच खूप छान वाटतं आहे, आनंद वाटतो आहे. आणि त्याचं कारण असं, खुज्या माणसांच्या सावल्या लांब पडायला लागल्या की सूर्यास्त जवळ आला असं वाटण्याजोगी सामाजिक परिस्थिती असताना खरोखरच उंच व्यक्तिमत्वाच्या लोकांना आपण हे पुरस्कार देत आहेत. आयोजकांचं अभिनंदन आहे. मी हे फोटो बघत होतो, रोहन गायकवाड यांनी जे काम केलेलं आहे आदिवासी क्षेत्रामध्ये, त्यातले काही फोटो बघायला मिळाले. ओळखीमध्ये माझ्या सांगण्यात आलं त्याप्रमाणे मी आदिवासी आयुक्त म्हणून 3 वर्ष काम केलं आणि माझ्या PhDचा विषयसुद्धा आदिवासी हाच असल्यामुळे त्या समाजाशी माझं एक भावनिक आणि जवळचं नातं आहे. मी खूप जवळून पाहिलं या समाजाला आणि विशेषतः प्रशासनात काम करताना आदिवासींबद्दल मला जे दिसलेलं आहे ते अगदी 2 मिनिटात आपल्यापुढे मांडावं असं मला वाटतं.
शहरी लोकांच्या मनामध्ये आदिवासी म्हणजे काहीतरी वेगळं असतं. नक्की काय वाटतंय हे जरा तपासून बघायला पाहिजे. कारण माझा अनुभव असा सांगतो की मेनस्ट्रीम म्हणजे आपण शहरी लोक जे आहोत, आपल्याला आदिवासी समाजाच्या संस्कृतीकडून खूप काही शिकण्याजोगं आहे. आणि ते शिकण्याचा ओपननेस, खुलेपणा कित्येकदा आपण दाखवत नाही. खरोखरच त्यांच्या सामाजिक चालीरीती, त्यांचा दृष्टिकोन आणि आदिवासी असण्याचं वैशिष्ट्य समजलं जाणारं त्यांच्यातला जो एक विशेष गुणधर्म आहे तो म्हणजे असंग्रह. आदिवासींच्या घरामध्ये साठवून ठेवलेलं आहे काही असं आढळत नाही. कारण उद्याचं काय हा प्रश्न नसतो, कारण ती जंगलाची लेकरं आहेत आणि जंगल कधीच संपत नाही अशा पद्धतीनं त्यांची मनोधारणा बनलेली आहे. शहरी लोकांनी शहरं वाढवण्यासाठी जंगलं कापलेली आहेत आणि त्यामुळे आता आदिवासींची नवी पिढी ही संग्रहाकडे वळलेली आहे. आणि त्यावेळेस आपल्यासारखी लोकं असं म्हणत आहेत की मुख्य प्रवाहाने त्यांच्याकडून असंग्रह शिकला पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती रोहन जे काही काम करतो आहे ते खरोखरच अतिशय स्पृहणीय आहे. त्याने आदिवासी क्षेत्र निवडलेलं आहे कामाला, याचं मला विशेष कौतुक वाटलं. त्याचं कारण सांगतो. महाराष्ट्र राज्याचा नकाशा जरी पाहिला ना तरी आदिवासी भाग कोणता आहे हे जरा नजरेसमोर आणा. म्हणजे पालघरपासून सुरू होतो. कोकणामध्ये पण आदिवासी आहेत, त्यामुळे कोकण, पालघर, ठाणे असा वरती जाऊन धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, गोंदिया, मग पुन्हा खाली येतो चंद्रपूर, गडचिरोली, तो नांदेडपर्यंत खाली येतो. मला नेहमी असं वाटतं की ही आदिवासी समाजाच्या रहिवास स्थानाची मुंडावळ आपल्या महाराष्ट्राने घातलेली आहे. आणि तुमच्या लक्षात येईल त्यांच्यामध्ये केवळ भौगोलिक वेगळेपणा नाही आहे. आपल्या राज्यातले 19 जिल्हे हे आदिवासी जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत आणि काही विशेष योजना त्यांच्यासाठी राबवल्या जातात. पण यांची संख्या किती आहे? संख्या जवळपास 1 कोटीच्या आसपास आहे महाराष्ट्रामध्ये. यांच्या जमाती किती आहेत? कारण ते शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत, जाती नाही आहेत, त्या जमाती आहेत. आणि या जमातींची संख्या महाराष्ट्रामध्ये 181 आहे. 181 जमातींचे आदिवासी महाराष्ट्रात राहतात. त्यांच्या बोलीभाषांची संख्या 80च्या आसपास आहे. त्यातले 40 बोली या त्यातले 80% लोक बोलत आहेत, आदिवासी लोक. आणि त्यातल्या 11 बोलीभाषा या सर्वात जास्त डॉमिनंट आहेत, भरपूर आहेत. आणि त्यामुळेच मराठी भाषा सचिव म्हणून मी जेव्हा मराठीचा एक भाग म्हणून, अभिजात मराठीचा एक भाग म्हणून बोलीभाषांवरती काम करायला पाहिजे असा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आग्रह धरला, तेव्हा त्याच्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी बोलीभाषांचा समावेश हा आवर्जून करण्यात आला. त्याचं कारण असं की या बोलीभाषासुद्धा संपन्न आहेत. काही बोलीभाषांना स्क्रिप्ट नाही आहे, म्हणजे लिपी नाही आहे. काही बोलीभाषांमध्ये साहित्य निर्मिती झालेली नाही आहे. अशा बोलीभाषांकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि हे लक्ष देण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून समाजाची सुद्धा आहे, तुमची आमची सुद्धा आहे. त्यामुळेच या विषयाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आजच्या कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांना मिळावा असं मला वाटतं. या कार्यक्रमाचं नावच मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे, सायबर इन ट्रायबल. म्हणजे एकीकडे विज्ञान आहे, एकीकडे परंपरा आहे. आदिवासी परंपरा फार समृद्ध आहे बरं. म्हणजे मला तर कधीकधी असं अगदी जबाबदारीनं जाणवलेलं आहे की मुख्य प्रवाहाच्या परंपरेपेक्षा आदिवासी परंपरा या जास्त समृद्ध, जास्त जुन्या आणि जास्त टिकलेल्या आहेत. तर एकीकडे विज्ञान आणि एकीकडे परंपरा आहे. एकीकडे सुधारणा किंवा प्रगतीच्या आत्ताच्या प्रस्थापित असलेल्या कल्पना आहेत आणि दुसरीकडे जंगलाची लेकरं म्हणून जे राहतात त्याच्याबद्दलची सुद्धा एक गंमत सांगतो आणि थोडक्यात थांबतो मी. जंगलं कुठं शिल्लक राहिली आहेत? फार थोडी राहिली आहेत. कारण शहरीकरणाच्या रेट्यामध्ये आणि नागरीकरणाच्या रेट्यामध्ये जंगलं नष्ट होत गेली. आणि आज आपण असं म्हणतो की जिथे जंगलं आहेत तिथे आदिवासी आहेत. मित्रांनो, उलटं आहे. जिथं आदिवासी आहेत तिथे जंगलं आहेत.
त्यांनी जंगलं टिकवलेली आहेत. आणि म्हणून आपण कार्बन फूटप्रिंट, कार्बन एमिशन या सगळ्या चर्चा करत असताना ज्यांनी जंगलं टिकवली आहेत आणि कार्बन एमिशनवरती काही नियंत्रण ठेवलेलं आहे त्या आपल्या बांधवांची आपण आठवण ठेवायला पाहिजे. आणि म्हणून सायबर इन ट्रायबल यामध्ये मला एक मोठी रेंज दिसली, मला या दृष्टिकोनाची रेंज दिसली आणि मी या कार्यक्रमाचं नाव वाचूनच या कार्यक्रमाकडे आकृष्ट झालो. त्यामुळेच उत्तरा मोने यांनी मला या कार्यक्रमाबद्दल विचारलं तेव्हा मी सहजी म्हटलो की येस, मी येणार, मला यायचं आहे, हा चांगला कार्यक्रम आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं त्याच्याप्रमाणे चांगल्या लोकांचं संघटन होण्याची फार आवश्यकता सामाजिकदृष्ट्या निर्माण झालेली आहे. दुर्जनांचं संघटन फार पटकन होतं असं म्हणायची पद्धत आहे, पण सज्जनांचं सुद्धा संघटन होऊ शकतं हे सिद्ध करण्याची आजची वेळ आहे. आणि त्यानिमित्ताने आपण सर्व सज्जन इथे आलेलो आहोत, पुरस्कारार्थींचं कौतुक करतो आहोत. एका अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामधनं ते कौतुक होत आहे. विशेषतः भगत आणि सहजे या दोघांचं जे काम आहे त्याच्याबद्दल मला अजून ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार. धन्यवाद.